23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी होणार मतदान, तर 4 मे रोजी होणार मतमोजणी. निवडणूक आयोगाची घोषणा. पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये बैठक. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात दोघांमध्येही चर्चा. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. शरद पवारांचा पक्ष पोटनिवडणूक लढणार नसल्याची न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती. पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. 9 एप्रिलला केरळ आणि आसाम, तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला मतदान. तमिळनाडूमध्ये 23 एप्रिलला मतदान. सगळ्या मतदानाचे 4 मे रोजी निकाल. कोथरूडमध्ये एका हत्याकांडानं पुणे शहर हादरलंय. मुलीशी का बोलतो आणि तिला का भेटतो असा जाब विचारत तिच्याच कुटुंबियांनी एका तरुणाला जबर मारहाण केली. मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादात सापडलेत. महागड्या घड्याळानंतर आता महापौरांच्या कारवर लाल आणि निळे दिवे लावले होते, ते चर्चेत आलेत. तर मीरा रोड परिसरामध्ये एका खाद्यपदार्थ विक्रेत्यानं मराठीऐवजी थेट गुजराती भाषेत दुकानाची पाटी लावली असा प्रकार समोर आला आणि त्यानंतर मनसेनं खळखट्याक केलाय, पाटीवर काळं फासलंय. कुंभमेळ्याची बातमी आहे. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी कुंभमेळ्यामध्ये हिंदू वगळता इतर कुणी स्टॉल लावले तर ते उखडून टाकू असं आवाहन केलंय. हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी केली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पहिली बातमी आहे बारामतीमधनं. इथं पवार आणि पवार म्हणजे बारामती असं सूत्र मानलं जातं, पण अजित पवारांचं अपघाती निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दादांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर मुलगा पार्थ पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. याबद्दल चर्चा अशी होती की बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार उभ्या राहणार का किंवा निवडणूक बिनविरोध होणार का. आता आज याबद्दल पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यानुसार 23 एप्रिलला मतदान आहे, तर 4 मेला मतमोजणी होणार आहे. गेली अनेक दशकं बारामती विधानसभा मतदारसंघातनं निर्विवादपणे अजितदादा निवडून येत होते. आता दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत अशी शक्यता आहे. दरम्यान सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कारण सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं उमेदवार न देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते. तर दुसरीकडे पुण्यामध्ये जेजाई या निवासस्थानी सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची एक महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये पोटनिवडणुकीबद्दल चर्चा झाली आहे अशी ही माहिती मिळते. बारामतीसह राहुरी मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही. तर मला विश्वास आहे आणि खात्री आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी महाराष्ट्र धर्माचं पालन आजपर्यंत केलं होतं, त्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजकीय पक्ष आज अजितदादांच्या नंतर या पोटनिवडणुकीसाठी आपल्याकडनं उमेदवार देणार नाही, याचा मला विश्वास आहे. आणि ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने बिनविरोध होईल आणि तीच खरी आदरांजली, श्रद्धांजली ही अजितदादांसाठी असेल. दरम्यान निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू. दरम्यान याबद्दल रोहित पवारांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट काय आपण पाहूया. ज्या निवडणुकीमध्ये फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची, त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही. पण दुर्दैवानं अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं.
आता बातमी आहे कुंभमेळ्याची। कुंभमेळ्यावर बारीक लक्ष ठेवा, त्यांचे स्टॉल लागले की उखडून फेका असं विधान केलंय मंत्री नितेश राणेंनी। आणि आता या विधानावरनं नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये सध्या होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणेंच्या हस्ते नाशिक इथे हिंदू हितरक्षाच्या वतीनं तयार केलेल्या हिंदू व्यावसायिक कामगारांच्या सूचीचं प्रकाशन झालं। आणि यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कुंभमेळ्यामध्ये हिंदू वगळता इतर कुणी स्टॉल लावले तर ते उखडून टाका असं आवाहन केलं। हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी केली पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली। राणेंच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जातोय। कुठल्याही हिरव्या सापाला दूध पाजू नका, हे ठणकावून तुम्हाला या निमित्ताने मी सांगतोय। आपल्या कुंभमेळ्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे। हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका। आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका, काही चिंता करू नका। हा जो जकातच्या निमित्ताने जमा झालेला जो पैसा आहे, हा सगळ्याचा सगळा पैसा हे 100% जिहादसाठीच वापरतात, दुसऱ्यासाठी वापरत नाही। जे जे तुम्हाला अतिरेकी कारवाया दिसतात, जे लव जिहादचे प्रकरण दिसतात, जे है ना फंडिंग जी होते, जे पैसे जे दिले जातात, हे सगळेचे सगळे हे जे काही जकाताच्या निमित्ताने जे काही जमा झालेले पैसे आहेत ते 100% जिहादसाठी वापरणाऱ्यापैकी हे लोक आहेत। पण संविधानानुसार या देशामध्ये सगळ्यांना या राष्ट्रावर प्रेम करण्याचा आणि हे राष्ट्र आपलं मानून राष्ट्राचा विकास करण्याचा अधिकार आहे। अशा प्रकारे जर कोणी सांगत असेल, बोलत असेल तर त्याच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये आहे, राज्यपालांचं काय म्हणणं आहे आणि राष्ट्रपतीचं काय म्हणणं आहे आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे, हे एकदा कळावं आम्हाला। नितेश राणे म्हणतात मला अशा सिली सिली ज्याला म्हणतो ना, असं क्वेश्चन पण आणि आन्सरही देणं मला योग्य नाही वाटत। कारण आधी काँग्रेस पक्षात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून होतात आणि का देशात तुम्ही असं हिंदू मुस्लिम करताय? म्हणजे आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, जे देशाच्या विरोधात आहेत ते देशद्रोही